मंडळी, लग्नाच्या मंगल प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद द्यायला येणार आहे देवडूड. चला तर बघूया त्यात कोणाचं नशीब फळफळतंय ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी हास्यवीरांना. एक मिनिट बघा, एकच मिनिट आलो, एकच मिनिट. नमस्कार साई मॅम. सर नमस्कार. बरं आहे ना एकदम? थँक्यू. काय गरीब लोक वरची नाही बरी आहे ना? 2 महिने सुट्टी आहे. काय प्लॅन केलाय? मी माझा प्लॅन केलाय. मी माझी सुट्टी सत्कारणी लावणार आहे, कारण माझं लग्न होत आहे आणि ना मी फॉरेनला जाणार आहे. कशाला असे आता याची गोड निरागस हसरं उत्तर मी तुम्हाला 1 वर्षाने देईल. मी पण हेमंत पाटलाच्या पावलावर पाव ठेवायचा प्रयत्न केला आहे ना. हेमंत पाटलाचा रेकॉर्ड तोडला तर नाव लावणार ना गौरव मोरे म्हणून. लग्न पत्रिकेतला ऍड्रेस पुसायच्या आत बाळ घरात आलंय. याला म्हणतात वेग, आणि त्याच वेगात ते बाळ आता त्या पत्रिकेवर बसणार आहे. कुठे पाटील बरोबर का? हा तर ठीक आहे. आता मला फॉरेनला जाण्यासाठी फॉरेन लग्न करावं लागेल. माय कॉमेडी कटिंग 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 कटिंग. अहो चला, हो लग्नाचा मुहूर्त टळत चाललाय. नवरा मुलगा कुठे आहे? बोलवा त्याला. मी कधीच रेडी आहे. चल तिकडे चल. अरे मामा, आई तू कहायला असते वय माझी पागल का? चल इकडे. मामा अहो मामा आहे ना तुमच्या आवरण त्यांना लग्न बिग्न झालंय का नाही त्याचं? कोणाचं? याचं? नाही ना नका ना गप्पा. अरे बाबा, ती माझी सासू आहे, प्रियाची आई आहे. हे ह्यांची मिसेस आहेत ना, कळत ना तुम्हाला? गप्पा बसा. हा चल. ओ काय आवाज दिलास ग? वाव, वाट एनर्जी. एक मिनिट प्रिया, तुझ्या गालाला काय लागले ग? चल, ती खळी आहे माझी. अगं तिथे नाही, उजव्या गालाला. इथे थोडस वर, इथे थोडं वर वर तिकडे. इथे हा हा तिथे तिथे हा हा तिथे तिथे. हा गेलं गेलं. काय होतं? नजर लागलेली. अरे काय टाइमपास लावलाय. लग्नाचा सीझन आहे, मला अजून 5 लग्न लावायची आहेत. मस्त मध्ये बोलला. हार घाला. मला जोरात लग्न लागलं. हार घाला. शुभमंगला. थांबा. थांबा. चिल डूड वाचतोय ना बीट घे फील डूड. होणार आता फुल मूड. आला आता देवडूड देवडूड. आला आता देवडूड देवडूड. चिल डूड वाचतोय ना बीट घे फील डूड. होणार आता फुल मूड. आला आता देवडूड देवडूड. आला आता देवडूड. बाय हॅलो, हाऊ आर यू अर्थलिंग्स. नमस्कार, आदाब, शास्त्रीय काल. बँड वाले, इथे काय तुमचं लग्न लागल्यावर बाहेर वाजवायचंय? चला. हा चल 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 भाऊ. मी खरंच बँडवाला वाटतोय तुला? मग काय दशावतारात आलायस? नाही, दशावतार तरी जवळ आहे, पण नाही, मी देवडूड आहे. देवडूड. तुम्ही कोणीच माझ्या बरोबर स्किट केलेलं नाहीये का? अरे काय मजाकबाजी लावली आप्पा. जाय ना तुझ्या बँड ठोकणार तिकडे. मी मजाकबाजी करत नाहीये. मी खरंच देवडूड आहे. देवाने पाठवलंय मला, देवाने. नको ना रे तुझ्या बँड वाजव. चल अरे बाई जाय. तुम्ही खूप अति करताय. काय ती म्हणजे बँड वाजव. हे काय? मुलीच्या लग्नासाठी खास कोरी करकरीत नवीन बनियन घेतली होती, पण ती काय तुम्हाला सापडली नाही, म्हणून नेहमीचीच पिवळी झालेली 1 2 3 4 5 आणि मागे 1 भोक असलेली बनियन घातली आहे की नाही? ओ तुम्हाला कसं माहिती? तू ना सांगलं काय? मी कशाला सांगू? मी मग तुला डोकं नाही काय? कोणाला बी काही सांगशील? मराठा काय झालं तिच्यावर? 4 चौकात पोराट तर बरं दिसतं काय? अरे मी बोंबली नाही तर काही बी करीन. माझी बायको आहे ती. बायको असं मग पण वाढाल तुम्ही. अरे मी पाहिलं थांबा. काय करायचं ते? तुम्ही पण थांबा. सॉरी. तुम्ही पण थांबा. तुमच्या मनातलं मला सगळं कळलेलं आहे. काय माझ्या मनात आहे? लाजू नका. हा वरचा झुंबर कधी यांच्या डोक्यात पडतोय आणि तुम्ही कधी यांच्या गळ्यात हार घालताय, हे चाललंय की नाही? अरे मामा हे आई काय करतोय मी? नको ना लाजू. वय तिकडे चल.
इकडे अरे मामा यार नको नाही मामा माझं लग्न आहे ना यार अरे मामाला आवडणार आहे माझ्या डोक्यावरती यार झुंबरपड्याच्या गोष्टी करतो अरे मी मामा करीन ना त्यांनी काय ओरडले तुम्ही मग समजाव त्याला. एक मिनिट समजवतो. त्या नवरीच्या मनात असं आहे की ह्याच्याशी कधी लग्न करते आणि तुझ्या मनात असं आहे की हिला कधी घरी घेऊन जातोय हा? बरोबर एक मिनिट तुम्हाला एवढं सगळं कसं काय माहिती कारण मी देवदूत आहे देवदूत आय नो एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स आय हॅव सुपर पॉवर Yes, I know. Huh? Good thing fertilizer movement for anything else. I just always thought fertilizer good. Nice, good. I just talking for about his wife is my love. Good. बारा मिनिटं एकटी असते का तू येतोय स्किट करशील आता आम्ही येडे वळ तिकडे अरे इकडे. नाही, असं कोण आहे? काय? अरे तुम्ही येडले आवरा ना आय लव्ह यू मी काय करताय तुम्ही गप्पा बसा ना यार मारतील ते आपल्याला बरं, तुम्ही देवडुड्या तुम्ही इथं काय करताय पण अरे काय करतोय म्हणजे मी खास तुझ्या लग्नासाठी आलेलो आहे अरे काय असतं देव 100 वर्षातनं एकदा मला असं लग्नाला पाठवतो आणि वर वधूच्या सगळ्या नातेवाईकांची एक एक इच्छा मला पूर्ण करायला सांगतो आणि यावेळी देवानी खास गौरव मोरे अर्थात जी मोरे यांचं लग्न निवडलेलं आहे बोला माझं लग्न म्हटलंय ओ माय गॉड गुपचुप 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 कोण अजून एक ऍडिशन मी निघून जाणार नाही सॉरी नका ना जावई बाप नाही घेणार देवाला आहे ना ऍडिशन नाही या, या. घेणार यार हा, मग काय? गप्पा यार ए ऐका आता देवडूड आलेत आपण सगळ्यांनी सेल्फी घेऊया सेल्फी तुमच्या बरोबर अरे ऐका गुरुजी इकडे काय करता माझ्या बायको शेजारी मी असणार ना तुम्ही तिकडे जा ऐका मी त्या फोटो मध्ये येणार नाही मी देवडूड आहे हा? नाही ना सर असू द्या ना काय होईल एक आठवण राहील ना आमची की तुम्ही आमच्या लग्नामध्ये आलात सर चीज नाही मी देवडूड आहे से ढीश या झालाय सेल्फी झालेला आहे विशेष पूर्ण करू का तुम्ही सेल्फी मध्ये राहणार विषयाची करायची सांगा माझी विषयाची होती मला ना वेगळं मागायचं होतं थोडं काय आहे का नाही वेगळं चेतू? काय हा. वेगळं काय वागायचंय नाही आधी तू माग नाही नाही, नाही, पहिले मी मागत होता का नाही मग मला माहिती ना. थांबा भिकारीगिरी करू नका कळलं ना देवाला कळत माझी फॅमिली भिकारी आहे मला ओरडेल शांत बसा पहिली विश माझी बायको मागणार माझी बायको याप्री सॉरी प्रिया हा? ती विश मागणार प्लीज तिची विश आहे हा काय आहे पाया पडते डोंट डू दिस हिअर बोल हा काय काय मागू हा मला ना लग्नानंतर हनीमूनला अमेरिकेला जायचंय आणि तिथेच सेटल व्हायचंय व्हॉट अ विश ब्युटी विथ ब्रेन्स ओ माय ह्युमन काय काय झालं अमेरिका जरा कठीण वाटतंय हो डोंट वरी मी हाय ना हो दादा असं का आपण असं का म्हणजे त्यांचा विजा अप्रूव्ह होईल पण तुझा रिजेक्ट होणार आहे माझा विजा का रिजेक्ट होणार आहे पण आता तो विजा का रिजेक्ट होतो ते ना कुठल्याच देवाला माहित नाही ते त्यांनाच माहिती आहे पण एक आपण करू शकतो मी तिला पाठवू शकतो म्हणजे तू ती असं चालेल नाही काय चालेल असं काय तू एकटी जाणार तिकडं नाही मी काहीतरी ऍडजस्ट करतो काय कारण ना काहीतरी बघा ना होतं का म्हणून एकच मिनिट मी देवाला फॉरवर्ड केलेला आहे देवाचा रिप्लाय आल्यावर मी सांगतो Yes. तोवर बाकीच्यांनी तर विशेष मला खूप काम आहे मला तू मी वधू पिता आहे मी वधू बोला मला ना 100 वर्षाचं निरोगी आयुष्य पाहिजे बुवा एकदम 100 वर्षानं मी असा काय ना काही लोक टपले मायावर सगळं कारण काय माहिती का मायामधलं चैतन्य कुठे हे काय चैतन्यमयी चेतना बायको अच्छा काय झालं जोरात प्रेम करते ती. सवय आईला लाडात आली की पटकन मार आईने मारलं मी एंटरास तू केलेला आहे पण जरा कठीण दिसतंय तुमचं 100 वर्षाचं आयुष्य काय झालं 3 वर्षांनी तुम्हाला अटॅक येणार आहे आणि तुम्ही मरणार आहात रडत होत्या तू ऐक ना बावले
मला काहीतरी म्हणजे काहीतरी उपाय काढा प्लीज तुम्ही ऐका म्हणजे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, एक मिनिट. डोंट बी डिसअपॉइंटेड. हा मी करतो काहीतरी करतो. अ, म- थांबा जरा. बरोबर. थांबा. एक उपाय आहे तुमची मुलगी जर तुमच्या घरी असेल तर ती तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकते आणि तुमचा अटॅक टळू शकतो, म्हणजे मरण टळू शकतं. चालेल 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 तसं चालेल तसं. हे करा क्लिक नाही, नाही, पण चालेल कसं काय चालेल? अरे लग्नानंतर मुलगी नवराच्या घरी येणार ना. हा नाही मग मी बाबांना अटॅक येईपर्यंत घरी राहते ना. चालेल चालेल, हा, चालेल. आम्ही एक काम करतो, आम्ही ना 3 वर्ष बाबांच्या घरीच राहतो. ठीक आहे. चालेल 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 चालेल. बाजूला बापरे, कुठं राहतो यांच्या घरी. वसाड्या घर जावी होतेस तू. अरे हा मामाने एवढा पैसा कमवला आणि एवढा मोठा घर बांधला आणि त्यांच्याकडे तू जाऊन घर जावी म्हणालास. ते मग आता काय करू मग सांगा तुम्ही. काय करू थोडा फाडीन मागो. ऐका ना काय? डेप्युटी, काय? माझं एक काम कर ना. मला एखादी सुंदरशी पोरगी मिळते काय बघ ना. कशाला? मला लग्न करायचंय रे. आता हा मग काय या वयात हा, मग हे लग्न बघ, झाली ना. हरकत नाहीये. एंटर अरे एंटर आधीच मला मुलगी सापडलेली आहे. ही तुमच्याशी लग्न करायला तयार आहे बघा. बाप रे हा? डिक्टो सहित आमनकर म्हणजे काय ना एवढी सुंदर मुलगी म्हणजे लग्न- हो तुमच्याशी लग्न करायला. ना. सुशीला त्र्यंबक वांगणकर नाव आहे. अहो, नाव काय पण असू दे पोरगी बघा. शेकरी केवढी आहे म्हणजे बाकी काय. हो नाही तुमच्याशी लग्न करेल ती, पण दुसऱ्याच दिवशी डिवोर्स डिवोर्स कसा काय. तुमच्याकडे बेडरूम नाही ना स्वतःची. हाय बेडरूम. असं कसं म्हणता? हा. आता ह्याचं लग्न झाल्यावर ही बेडरूम त्याची नाही का? अरे सुशीला मिळाल्यानंतर बेडरूम काय ह्याला देशाच्या बाहेर काढणार आहे मी. काय बोलताय यार? काय बोलतो काय हा? बरोबर आहे. त्यांच्याकरता मला घरात काढताय. अहो तुमच्यासाठी मी नवीन घर बांधून देईल, कळलं का तुम्हाला? जी मोरे सॉरी पण ते शक्य नाहीये. का? काय लग्नानंतर खूप खर्च होणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही 20 वर्षात घर काय भिंत पण नाही बांधू शकत आहे. ऐका साहेब, हा, काय? हास्य जत्रा 10 वर्ष चालणार आहे. हा, आणि मी 5 पट पर डे वाढून घेणार आहे, कळलं काय? हा. सॉरी परत एकदा, पण कसं आहे तुमचे ना विषयच निघत नसल्यामुळे सुट्टीनंतर तुम्हाला काढून टाकणार आहेत आणि निमिष कुलकर्णी म्हणून कोणतरी आहेत त्याला घेणार आहेत. मला काढणार, निमिषला घेणार आहे. हा हा. ठीक आहे, असू द्या. बाहेर माझ्याकडले सुपार आहेत, कळलं ना? ले लोक मला फोन करतात. नाही सुपारे आहेत. सुपार आहेत ना? सुपार आहेत. सगळ्यात जास्त सुपाऱ्या तुमच्याकडेच आहे. पण पेमेंट एकाचही होणार नाहीये. ह्याच्यात काहीतरी चांगलं लिहिलं की नाही माझ्याबद्दल? अहो लिहिलंय ना मी का काळजी करतो? मी आहे ना, मी काहीतरी मार्ग काढतो, नको टेन्शन घेऊ. पण काय पण चांगलं देवा नाही. देवा देवा यांचं सोडा. काय काय ऐका काय काय ऐका माझी विश पूर्ण करा. काय तुमची विश काय? करा करा माझा जो कोणी नवरा असेल ना तो 100 वर्ष जगू दे. अरे मी आहे ना 100 वर्ष जगणार आहे ना मी. पण तुम्ही तर 3 वर्षांनी जाणार सांगितलं ना. तू नको ना दुसरा नवरा मागू, एकटा आहे त्याला 100 वर्ष माग ना. काल छानपणा करते, इकडे वय पहिले. आई आहे इकडे येईल ती. कशाला मागापासून वराटाव तिच्यावर. हा शोभताय तू म्हणला अरे थांबा रे काय हा. देवा, मी तुझी रोज पूजा करतो. माझी तरी इच्छा पूर्ण कर. तू वी जगताप का? हो हो हो. अरे तू इथे काय करतोय? का? तुला दहीसर चेक नकाले असलं पाहिजे. पण का? काळ्या पिशवीत तुला 5 लाख रुपये मिळणार आहेत. हा अभिनय इथे नको, तिकडे कर जा. मला आहे काय काय आहे काय बघा त्याच्यात. तुम्हाला काय नाही? काय केलं? गुरुजीला पळवलं? अरे गुरुजीला- आता माझं लग्न कसं काय होणार? अरे गुरुजींचा गुरुजी मी इथे आहे ना. अरे पण गुरुजी गेला ना यार. काळजी करू नकोस, मी फक्त लिहिलेलं वाचतोय रे. अरे पण तू आल्यापासून एकाची इच्छा पूर्ण करत नाही यार. माझं लग्न सुटायला आलं यार. मी करतो काहीतरी, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी आहे ना. करतो. होऊ शकतं, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, फक्त एक छोटीशी ऍडजस्टमेंट करावी लागेल. काय आहे ऍडजस्टमेंट काय आहे? इथे या मंडपात एक मुलगा आहे, तो पुढच्या महिन्यात अमेरिकेला जाणार आहे. आता जर हिने त्या मुलाशी लग्न केलं तर ही पण अमेरिकेला जाऊ शकते आणि तो मुलगा मुलीच्या आई वडिलांनाही अमेरिकेला घेऊन जाणार आहे. आणि तो मुलगा जिकडे राहतो त्याच्या बाजूलाच हॉस्पिटल आहे, म्हणजे हॉस्पिटल आणि मुलगी जवळ, म्हणजे तुमचं मरण टळलं. 100 वर्ष जगणार हे, 100 वर्ष जगणार म्हणजे तुमचा नवरा पण 100 वर्ष जगणार. आणि ह्याचं लग्न कॅन्सल होणार म्हणजे बेडरूम तुम्हाला, तुमचं आणि सुशीलाचं पण लग्न होणार. बरोबर, ऍडजस्टमेंट बघा, छोट्याशा गोष्टींनी कसं जग बदलतं बघा. कोण आहे तो? त्याच्याकडे सगळे गुण आहेत. कोण आहे तो? एक कोण आहे? डी मोरे. डी मोरे कोण आहे? मी डी मोरे, दत्तात्रय मोरे, मंडपवाला. काय सुंदर दिसता हो तुम्ही.
सकाळपासून बघतोय तुम्हाला असं मनापासून वाटतं ना की तुमच्यासोबत माझं लग्न व्हावं. डी मोरे हो मला चालेल. चालेल. अगं काय चालेल काय चालेल, ह्याच्यापेक्षा लुंगी मोठी असते. चालेल म्हणतेस तू. हो जावई हा? बापू. आणि एक मिनिट, मंडप आल्या ए. तुला विजा मिळालाय आणि मला विजा मिळत नाहीये. कसं काय यार, असं याच्यात काय लिहिलंय? लग्न करायचंय का तुम्हाला? अरे, लग्न करायचं. या ना, या ना. शुभमंगल काय करू यार? अरे आता मायमिंग करा, माझा आहे. काय करू यार मी? हा? माझं लग्न मोडायला ह्यांनी देवडूडला आणलाय. 2 महिन्याच्या सुट्ट्या आहेत. अशी जुलाब लागल नाही का खाला? लिहिताला तर पडाल तुम्ही, लक्षात घ्या. क्रिएटिव्हिटी नाही रे, बेकार क्रिएटिव्हिटी आहे. आता बोमला. वा 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 वा, जाम भारी परफॉर्मन्स. बघूया ही जाम भारी क्रिएटिव्हिटी भरत दादांना कशी वाटली. बेकार क्रिएटिव्हिटी आणि बेकार क्रिएटिव्हिटी आहे म्हणून गौऱ्या तू इथे आहेस. आणि नंतरही ते पुढे एपिसोड वाढणार आहे 2 महिन्यानंतर परत एकदा. तेव्हा देखील ह्या बेकार क्रिएटिव्हिटीला ही संपूर्ण तुमची युनिटी तुमच्या सोबत आहे ती तशीच राहणार आहे. आणि ही बेकार क्रिएटिव्ह म्हणता म्हणता लोक त्याची वाट पाहणार आहे की सगळे बघितले स्किट्स, ती बेकार क्रिएटिव्हिटी कुठे आहे आणि ते आम्ही शोधत राहणार आहोत. त्यामुळे त्या बेकार क्रिएटिव्हिटीला पूर्णविराम नाही आहे. वा वा वा. त्यामुळे हे टेन्शन पहिलं बाहेर काढ. येस येस. पण त्यासाठी तुझं लग्न होणार नाही हे तर तिथे तुझी क्रिएटिव्हिटी थांबते. खऱ्या आयुष्यात काय ठरवलंयस? बघू आता. बाजूला देऊ तू ते मागून घे पटकन. पण मस्त, सगळ्यांची कामं उत्तम. सई. मला कधीच वाटलं नव्हतं की देवडूड असा या प्रकारे ह्या सेटअपमध्ये किंवा गौऱ्याच्या लग्नात येईल. पण मजा आली. चेतू, तू फार तो जो सगळा चंक होता तो फार सुंदर केलास. लाजत यायचा आणि परत जायचा. फारच मजा आली. मस्त. वा. मंडळी, अकबराच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानं त्याचं रक्षण करायला सज्ज झालाय राजकुमार सलीम. चला तर बघूया त्यानं नेमक्या काय काय योजना आखल्यात ते. यासाठी मंचावर येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न अर्थात श्रमेश बेडकर आणि प्रथमेश शिवलकर. बस बरेच दिवसानं आलो. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे 2 महिने काय करायचं. सुंदर. बस. निरोप समारंभ जवळ आलाय आणि काय सजावट आणि व्यवस्था केली. म्हणजे इकडे विस्की, बाजूला रम, वाईन, गोटी सोडा, गोटी सोडा, अजून पण गोटी सोडा. अरे देवा, यांचं काय होतच नाही. आपण आपल्या महालातच गेलेलं बरं. बाप रे, पहिल्यांदा शिपाई आणि महालात. 10-11चा पाना. चल गॅरेज मध्ये चल, ग्रीस लावतो तुला. हा, ते तसं नसतं. चल, ते तसं नसतं. शिपाई तसं नसतं, ते वेगळं असतं. कळलं. हा, गलगले मामा. शिपायांचे विनोद. ते आलेत म्हणून काय पण बोलशील? हा? अरे तसं नसतं ते. कळलं, कन्फर्म आहे आता. मग काय? 36चा पन्ना. घे. कात्री घे, काप 3 मीटर मला दे आणि उरलेल्याचं लंगोट शिव. काय बोलतोस काय तू? अरे चहापणा आहे, ते चहापणा. चहापणा. मला सांग, रोज तू तिकडे असतोस, आज तू इकडे आहेस. मी तिकडे असतो, आज मी इकडे आहे. का महाराज, तुमच्या जीवाला धोका आहे महाराज. बापरे. त्यामुळे महालाची सुरक्षा वाढवले महाराज. पण तुम्ही काय काळजी करू नका महाराज. मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही निवांत झोपा महाराज. तू आणि माझ्यासोबत हा अभिनय घेऊन बापरे. तुझ्या जीवावर मी अर्धी चपाती ठेवून जाणार नाही. माझा जीव काय ठेवू? मोठा शाणा आलाय तिथे. आणि काय रे कारट्या, त्या पोरासारखाच आहेस. तो कुठं आहे? तो कोण? हनीमूनच्या रात्री जो मी एक्स्ट्रा उत्साह दाखवला ना, तो 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 हा, तो कुठं आहे? येतो. आला.
ठरवा कुणाचा आहे तो. काय रे? सॉरी धर 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 धर. झाला बापाच्या इज्जतीचा भाला घासून झाला. झाला. काय करतोय से? दादोस हा. 1 मिनिट. तुझं झालं, लसूण घेऊन आज जा. चल. अरे बाप रे, अनकॉमन जागा. चल, बोल. दादोस मी आयलो. हो मला माहिती आहे, टॉवेलचे हंस मीच विस्कटले होते त्या दिवशी. मला सांग मी आलो. बोल पुढे. आला म्हणा शाना. हा आता बादलीभर शेर होतायचा असेल समोर बघून. होत मोठा शान. काय हळदीला आलायस, लवकर बोल. तो अर्ज किया है. इर्शाद. अरे बापरे. मालाड लढ चालल्या. मालाड मालाड. फालतू. तो अर्ज किया है. हा. ए इश्क ए मोहब्बत, चांद तारे तेरे कदमों में लाकर रख दूं. बर. ए इश्क ए मोहब्बत, हा. चांद तारे तेरे कदमों में लाकर रख दूं. उन्हें भी पता चले हुस्न क्या होता है. ओहो. बापरे. वा, 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 वा. प्राजक्ता बास रे. मार्चचा फॉर्म भरून झाला की लगेच ऑक्टोबरला कसा बसतोस तू? हा? काय काय- काय करायचं काय तुझं? हा एकच गुण माझ्यातला घेतलायस तू. आता काय रे, ही सौंदर्याची खाडाखोड माझ्या समोर जी घेऊन आलायस, तुला लक्षात आहे माझ्या बाबतीत काय घडलं? काय काय झालंय? अरे माझ्या जीवाला धोका आहे. मग पुढे जपून जा. ये इकडे. आता पुढचं सांगतो. आ, मला चोरात धमकी आले. मग करून या. अरे देवा, धमकी आले. धमकी, जीवे मारण्याची धमकी आले मला. दादोस मला माहिती आहे तुम्हाला जीवे मारण्याची धमकी आली होय. पण घाबरू नका. हा. मी सगळी सोय केलेली आहे. मग तर घाबरलंच पाहिजे. हा? काय 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 केलं? मी तयारीनिशी आलोय. तयारीनिशी हे आलास? बघा. अरे बापरे. 1 मिनिट. हा पहिले तिकडे बघून घे. शेर नंतर सांगतो. हा हा. ओ माय गॉड. काय 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 कोण दिसलं? कोण दिसलं? दादूस, हा. जो माणूस स्वतःच्या स्वभावाने शत्रूला सुद्धा आपला मित्र बनवतो, तो आपल्या समोर असताना तुम्हाला जीवे कोणीही मारू शकत नाही. या बात. वा, वा. नवीन नाटक येते वाटतं तुमचं. ऑडिशन दिलं ना त्याने. बघा काय तर. हा झालं का रे? इकडे बोल आता. सगळ्यांना खुश करायची सवय. दादूस काय? घाबरू नका दादूस. हा. मी सगळी व्यवस्था केली आहे. केलीस? तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी सुरक्षा व्यवस्था मी तयार केली आहे. म्हणजे नेमकं काय केलंस ते मला सांग. मी दिवस रात्र तुमच्यावर नजर ठेवणार. बापरे. हो काय म्हणतोस काय? म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? दादूस, कसं आहे, जो तुम्हाला मारणार आहे तो तुम्हाला 4 चौकात मारणार नाही. तुम्हाला एकांतात शोधेल आणि मारेल. अच्छा. सकाळी उठल्यावर माणूस एकांतात कुठे जातो? आंघोळीला. तुम्ही आंघोळीला जाणार आणि तिकडे तिकडे तुमच्या आंघोळीच्या साबणात मी कॅमेरा बसवलाय. तू माझ्या साबणात कॅमेरा बसवलायस? हो. मला न सांगता? हो. बाप. तिकडे जे काही घडेल ते आपले सैनिक स्क्रीनवर पाहणार आणि त्यांना किलरचा प्रवास दिसला रे दिसला की ते आत येणार आणि किलरला पकडणार. अरे त्यांना किलरचा प्रवास दिसायच्या अगोदर माझ्या साबणाचा प्रवास दिसला तर मला केवढ्याला पडेल ते? हा? काय बोलतोस ते? तू तरी ऐकतोस का? काय पण बोलतो सलीम? हा. दादूस, हा. साबणाचा प्रवास दिसणं चांगलं की आयुष्याचा प्रवास थांबणं चांगलं? अरे हो रे, मला सगळं कळतं. गधड्या सगळं बरोबर आहे. हा. पण वेगळी काहीतरी शक्कल काढ. बाथरूम मध्येच कशाला आला पाहिजेस तू? हा? त्याला बाहेरच अडव. शत्रू कधीही पाण्यावाटे हल्ला करतो. आता सांग काय ते? दादूस, मला माहिती आहे काय? शत्रू पाण्याच्या मार्गे येणार. हा. म्हणून मी आपल्या महालाच्या समोर जी नदी आहे हा. तिथे इवन आपल्या महालात जे कारंजा आहे, तुमचा बाठ्ठप आहे, जिथे जिथे पाणी आहे तिथे नरभक्षक मगरी सोडलेल्या आहेत. काय बोलतोस? माझ्या बाथटब मध्ये तू मगरी सोडलेस? हो.
म्हणजे मी आंघोळीला गेलो आणि मगरीने साबण घेऊन गेल्या, मग काय करायचं? मग मी काय करू? सलीम, मी काय करायचं? आधी मगरी काढ, सौदामिनी आधी मगरी काढ. सलीम आधी मगरी काढ. ठीक आहे, ही आयडिया पटली नसेल तर दुसरी आयडिया आहे माझ्याकडे. काय काय करणार तू? तुमचा नाश्ता. माझा नाश्ता? मोठमोठ्या राजांवर आतापर्यंत विषप्रयोग झालेले आहेत. अच्छा. हो, तुमच्यावर विषप्रयोग होऊ नये म्हणून मी वेगळी सुरक्षा व्यवस्था केली आहे. म्हणजे काय केलंस तू? जिचं नाव आहे अकबरला धोका, पाळलाय मी बोका. हे वेब सिरीजचं नाव जास्त वाटतंय एपिसोडचं. नेमकं करणार काय त्याच्यात? दादूस, हे बघा, तुमच्या समोर जेव्हा नाश्त्याचं ताट येईल तेव्हा पहिलं ते तुम्ही खायचं नाही. मग पहिले तो बोका खाणार. बोका? त्या बोक्याला 2-3 तास काही झालं नाही, मग ते ताट तुम्ही खायचं. छे, मला हे पटत नाही, मला हे आवडलेलं नाही. का? उद्या चुकून तो बोका मेला तर लोक काय म्हणतील? काय? शत्रूने बादशाचा बोका मारला. मैं जीते जी ये सुन नहीं पाऊंगा. मला हे कदापि आवडणार नाही. हॅलो, मग ठीक आहे. तुला कळत कसं नाही? काय? राजा महाराजांवर केव्हा हल्ला होतो? जेव्हा ते घोर निद्रित असतात तेव्हा. हे मला कळलंय. कळलं ना? म्हणून मी तुमच्या बेडरूम मध्ये सुरुंग लावलेत. ऐकतोयस ना तू? हे काय बोलतोयस ते ऐकतोयस ना? हा. बेडरूम मध्ये सुरुंग लावलेस? हो, मग बेडरूम मध्ये काही अतिरिक्त हालचाली दिसल्या की सुरुंग फुटणार. धडाम. आणि त्या धडामध्ये मी असलो मग काय करायचं? अरे माझा पाय जर सुरुंगावर पडला तर काय फुलं पडणार आहेत की मी उडणार आहे? नाही दादूस, मग? 2 सुरुंगाच्या मध्ये मी गॅप ठेवली आहे. काय? आणि तिथे रेडियम लावले, त्याच्यावर लिहिलंय धिस वे प्लीज. आणि हे रेडियम वाचत शत्रू माझ्या बेड पर्यंत आला, मग काय करायचं? आता हे तुमच्यात आणि माझ्यात. शत्रू जर बेड पर्यंत पोहोचला तर तुमच्या उशीखाली ऍडिशनल 4 सुरुंग आहेत. उशी खाली 4 सुरुंग? त्याच्यावर मगाशी मी झोपून आलो. बापरे, चादरीत 4 साप सुद्धा आहेत. 4 साप. आणि बेडचे 4 खांबे, तिथे 4 साळींदर ठेवलेत. तिकडे किलर पोचला की साळींदर ऍक्टिव्हेट होणार आणि सुळूक 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 सुळूक. सुळूक सुळूक सुळूक. सलीम, तुला खरं खरं सांगतो, काय? हळूहळू तो किलर मला जास्त जवळचा वाटू लागलाय. मला त्याच्यावर भलतच प्रेम यायला लागलंय. तुझ्या हातून मारण्यापेक्षा मला त्याच्या हातून मारायला जास्त आवडेल. सलीम, त्याची ही हिंमत काय? तो तुमच्या बेडरूम मध्ये पोहोचूच शकणार नाही. का? कारण बेडरूम मध्ये जे काही होईल ते आम्हाला दिसणार आहे. कसं काय? कारण तुमचा पिंट्या, माझा पिंट्या. पिंट्या कोण? पिंट्या कोण? तुमचा आवडता पोपट. आला. आमच्या स्किटचा राष्ट्रीय पक्षी आला. पोपट आला. पोपट आला. काय केलं पिंट्याबरोबर तू? मी पिंट्याच्या 2 डोळ्यामध्ये CCTV कॅमेरे लावलेत. अच्छा. आणि बाहेर 8 स्क्रीन लावल्यात. त्यामुळे बेडरूम मध्ये दिवस रात्र जे काही घडणार ते आपला सैनिक बघणार. कशी वाटली सोय? तू माझी सोय केलीस की त्यांची सोय केली? सई, तुला कळतंय तू काय बोलतोयस ते? आधी मुळात हे सगळे CCTV कॅमेरे काढून टाक. मला माझा पिंट्या व्यवस्थित पाहिजे. तो पोपट माझा आवडता आहे. आधी मला एक गोष्ट कळत नाहीये, अशी एकतरी संकल्पना तुझ्या पिशवीत आणलीस का की जिच्यात मी मरू शकत नाही, फक्त किलर मरेल? आहे दादूस, आहे. 1 मिनिट. काय काय आणलेस तू? हे घ्या, सगळीकडे बघा. सगळीकडे? हो. नक्की? हो. ही मला आवडते. अच्छा. बाप, हे काय काय बघायचंय? दिसलं दादूस? हा, काय? आपल्या 3ही बाजूला मी तोफा लावल्या आहेत. हो, पण वसाड्या, तिघींची तोंड माझ्या दिशेने काय आहेत? तुम्हाला कळतं का दादूस? काय? द्या इकडे. काय? किलर तुमच्या जवळ आला की त्या तोफा मी डागणार. अरे देवा. आणि मग धडाम. तुझं धडाम मला आवडतं. कळलं काय? पण तो गोळा एवढा असतो माहिती आहे ना? बरं, ती तोफ ऑपरेट कोण करणार? माझे प्रामाणिक सरदार अमीर, बाबा आणि श्याम. हे तिघ? हो. रात्री 8 नंतर त्यांचा हात थरथरतो माहिती आहे ना तुला? तोफ जरा जरी वाकडी झाली ना, माझ्या छातीचं चौपदरीकरण करतील ते. कळलं काय? दादूस तसं नाहीये. मग काय? मी त्यांना सांगितलंय काय? तोफेजवळ सोमरस न्यायचा नाही. अरे एडे आहेत ते. रात्री 8 नंतर तोफ घेऊन जातील सोमरसाजवळ. तू त्यांचा काय सांगतोस? त्यांच्या भरोशावर माझा जीव सोडलायस? दादूस असं करू नका. का? मला बाबाने शब्द दिलाय. अरे त्याने योग्य वेळी म्युझिक दिलं तर स्किट वाचतील. शब्दाचं ऐकून कसला तू? इकडे ये. काय प्लॅनिंग?
छछोर प्लॅनिंग, छछोर सगळीकडे छछोर गिरी. हा? अरे प्लॅनिंग कसं असावं कळतं काय तुला? अकबर वाटला नाही पाहिजे. म्हणजे मी शत्रूच्या समोर जरी उभा असलो तरी मी अकबर वाटलो नाही पाहिजे. म्हणजे वेषांतर. बापरे, हेच माझ्या डोक्यात होतं. तुझ्या सगळं डोक्यात आहे याची मला भीती वाटते. येस, मी वेषांतर करून तुमच्या आजूबाजूला फिरणार. हा. तुम्हाला ओळखता सुद्धा येणार नाही की सलीम आपल्या आजूबाजूला फिरतोय. काय म्हणतो, काय करणार तू? बघायचंय? हा. हे बघा. कसं आहेसा? मी वैदू आहेसा. इकडे तुमच्या इथे आलोय सा. बापरे, हे एवढंच आहे? हा. बापरे, एवढी भयानक वेषांतर कॉमेडी मी अजूनपर्यंत बघितलेली नाही. हा, कळलं का? जरा प्लीज मूळ रूपात आहे. मला अजिबात ही कणभरी ओळखता येत नाही की तू सलीम आहेस. मी गांगरलोय. अरे आला, अरे आला, अरे आला. बापरे, केवढं होतं हे. हो, फक्त वेषांतर मला एकट्याला करायचं नाहीये. मग? तुम्हाला सुद्धा करायचं. म्हणजे मी नेमकं काय करायचं? तुमचं वेषांतर मोठं असणार आहे. मोठं असणार आहे? हो, तुम्हाला स्त्री वेषांतर करायचंय. दिवसभर तुम्ही महालात साडी घालून फिरायचं आणि रात्री मूळ रूपात यायचं. ऐकतोयस ना पुन्हा एकदा काय बोलतोयस ते? सलीम, अरे आपले शिपाई 4-4 महिने घरी जात नाहीत, माहिती आहे ना तुला? त्यांचा माझ्यावर थोडा राग. त्यांना जर कळलं की बादशाह साडी घालून वरांड्यात फिरतोय, हा, तर मला शिमग्यातल्या गोमू सारखा नाचवतील. ते राग काढतील. हे तुला पाहिजे? सुपाऱ्या घेऊन येतोस माझ्या तू सलीम? नालायक कुत्ता. हे असलं मी करणार नाही. स्त्री वेषांतराला माझा विरोध आहे. हे नको, ते नको, हे नको. मग करायचं काय मी? करायचं काय म्हणजे काहीतरी वेगळं असेल ना? आहे, काय? पण ती आयडिया मी ऑलरेडी अप्लाय केलेली आहे. अप्लाय केलंस? मला नाही विचारता काय केलंस तो सलीम? घाबरू नका. काय? गेले 6 दिवस तुमच्यासारखे उभेहूब दिसणारे 6 अकबर आपल्या महालात फिरतायत. काय बोलतोस काय? माझ्यासारखे 6 अकबर फिरतायत. हो, आणि मज्जेत फिरतायत. मज्जेत फिरतायत. म्हणजे उद्या कोणाचा जीव घ्यायचा झाला तर ते त्यांचा घेतील. Yes. माझा नाही घेणार. येस. म्हणजे मला 5 जीवदानं आहेत Yes. किंवा 6 जीवदानं आहेत असं म्हणता येईल. Yes. बरोबर ना? 1 मिनिट. 6 अकबर फिरतायत हे बेगमला सांगितलंस तू? एवढा रिलॅक्स? मी चूक केलेली नाही. मग मी बेगमला मेसेज केलाय, फक्त ब्ल्यूटिक झालेली नाही. अरे एवढ्या महत्वाच्या गोष्टी तू मेसेजवर कसा सांगू शकतोस? पण मला अजून ब्ल्यूटिक दिसलेली नाही. मला वाटलंच होतं असे छछोर प्लॅनिंग घेऊन येणार. तू जन्माला आलास तेव्हाच मला तुझ्या थोबड्याकडे बघून कळलं होतं हा लाखाचे 12,000 करणार. आता मी मेलो तरी चालेल, पण पहिला तुला मारणार. सिपाहियो, चलो आतोयस. लढा थांबो. सारे सिपाहियो, पुढे आलो. वा रत्नागिरीच्या रत्नांनो, क्या बात आहे. एकदम धडम धुडम परफॉर्मन्स. परत किलर परफॉर्मन्स. मी उठू शकतो, येऊ शकतो? प्लीज दादा, प्लीज. काय टायमिंग आहे दोघांचे मी खूप स्किट्स पाहिलेत, पण हा ना नॉनसेन्सपणा आहे ना, हा क्वचित पाहायला मिळतो. तुमच्याकडे बोलेल तो षटकार होता आणि तो षटकार इतका मजबूत टायमिंगने बसत होता ना की मला कळेच ना. खुर्ची नसतं तर मी लोळलो असतो अक्षरशः. मी इथून तिथून ॲडजस्ट करतोय तरी परत माझा हट्ट वेगळा की मला पुढचं पण ऐकायचं आहे. ते मिस होता कामाने, कारण तुम्ही तो स्पीड पण बसता लावला. त्याला हॅट्स ऑफ टू यू. खरंच. आणि दोघांचं कौतुक करून तितकं कमी आहे, पण तुम्हाला माझ्याकडनं खूप माझ्या नाटकाच्या भाषेत म्हटलं तर सही शुभेच्छा. ओ हो 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 हो. किती भारी. सई. आय हाय. मंडळी, आई आणि बायकोमध्ये भरडल्या जाणाऱ्या बाबूला लागलेत वेध सुट्टीमध्ये फिरायला जाण्याचे. बघूया काय घडतंय.
आहे थोडस. आई बसला झाडूवर. पटकन घे ना जरा, किती वेळ उभी राहू अशी. चल. पाय देशील कपड्यांवर. काय करतेस? पाय लागतोय दिसतंय ना, मुद्दाम करतेस का? हो, मुद्दामच करते मी. आई जरा हला ना, जरा काम करा ना दुसरी पण. एका जागी बसून करा, आता जरा व्यायाम होईल ना तुमचा. कामच करत होते मी. हा, काम करत होते. मोठी मला सांग. बाजूला नमा आई नमा ए नमा नमा आई नमा आई नमा आई नमा आई नमा आई नमा आई आज मी खूप खुश आहे. ओके. का विचारा? का? मी खूप खुश आहे. विचारू नका. का विचार? मी कशाला विचारू? ती विचारेल ना. मी कशाला विचारू? तुम्ही विचारा ना. मला नको सांगू काय करायचं. अहो, मला पण विचारायचं विचारायचं असेल तर तू तुम्हाला विचार. विचारा, तुम्ही विचारा. तुम्ही मला का सांगताय अरे, विचारा? एक मिनिट थांबा. कोणीच नका विचारू. मला विचारायचं ना, माझं माझं मी विचारेन. नमा आई मी खूप खुश आहे. का का विचारा? का विचारा? बाबे काय झालं रे? सांगतो सांगतो आई सांगतो, जरा थांब. अहो सांगा ना लवकर. सांगा ना, खूप excited आहे, सांगा ना. अगं हो नमा, थांब सांगतो. बाबू तिच्या आधी मला सांग ना. अगं हो आई थांब जरा, सांगतो. हा सगळा पॅच गलगलेंना समर्पित. ती सांगतो 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 सांगतो. आज तुम्हा दोघींसाठी एक गुड न्यूज आहे. काय? ऑफिस मधनं मला 7 दिवसांची सुट्टी मिळाली आहे आणि आपण आता पिकनिकला जाणार आहोत. आपण पिकनिकला जाणार. Yes. बापरे बाबू, आपण पिकनिकला जाणार. 7 दिवस बापरे, पिकनिक. पिकनिकला जाणार आपण. 7 दिवसांची सुट्टी मिळाली तुम्हाला. Yes. आपण मस्त पिकनिकला जाऊया, मज्जा. मस्त फिरूया, धमाल करूया. खूप मज्जा ठीक आहे? करूया. आई चालेल ना? आपण जाऊया ना पिकनिकला. मी ना कामवालीला सांगते, ती सगळी कामं करेल. तुम्ही मस्तपैकी 7 दिवस इथे बसून आराम करा. हा? आराम करा 7 दिवस घरात बसून. आम्ही जातो. बाबू नाही नाही ऐक, मी सांगतो तिला. 7 दिवस घरी बसायचं बाबू. नाही, मी सांगतोय. बाबू हा? ते 10 दिवसांपूर्वी मदर्स डेला अगदी काय पोस्ट लिहिली आईबद्दल. ऐक ना. आभाळाचा कागद, समुद्राची शाई केली तरी आईची माया लिहिता येत नाही. हा, मस्त. कवितेपुरतं प्रेम. बाबू सगळं कवितेपुरतं प्रेम. अगं, मला एकटीला अशी जोडणार. करताय. आई- मी एकटी राहते. मी एकटी बघितलं कोपऱ्यात ना, बसून झालंय राहते आता बाई. सुरू मला काय, मी एकटी बसते. मला कोण नेते आई फिरायला, ऐका, पिकनिकला? ऐका माझं आई, ऐका ऐका, शांत व्हा. मी काय म्हणते, कोण म्हणाल तुम्ही एकटे आहात? हा हा, तुम्ही एकटे नाही आहात आई. तुम्ही एक काम करा, तुम्ही शेजारी जा, पाजारी जा, नाही तर नमा खड्डेकर नावाचं इथे पूल आहे ना, त्याच्या बाजूला ते मंदिर आहे, तिथे जा असं सांगत मी होते का मी जाऊ? त्यांना. मी का जाऊ मंदिरात आणि शेजारी अरे पाजारी? एक मिनिट, आम्ही एकटी- एक मिनिट थांबाल दोघी. कोण म्हणाल आई तुला आम्ही दोघंच चाललोय म्हणून? मग आता आपण तिघही चाललोय कशाला? पिकनिकला. आपण तिघही चाललोय. तिघं पिकनिकला. नाही. थांब थांब. नाही नमा अशी काय करते? वेडीस का? नाही जायचं या तिघं. 7 दिवसाच्या पिकनिक साठी वर्षभर मला भोगावं लागेल. कोण ऐकेल ते? मला माहित नाही, आपण तिघांनी पिकनिकला वेडीस जायचं. का? का नाही जायचं? मी म्हणले ए बाबू, आई चल बाबू, कुठे पिकनिकला जायचंय. चल ठरलं मग निघालीस? थांब जरा. चल जाऊया ना. बुकिंग बिकिंग ठरवावं लागेल कुठे जायचंय. पिकनिक म्हणजे काय नुसतं पिकनिक नावाचा स्पॉट नाहीये. ठेव ती बॅग तिथे आई, ठेव. कुठेही जायचं नाही आणि तुम्ही तर नाहीच यायचं आमच्या सोबत. का नाही यायचं? नाही नाही, आपण तिघांनी नाही जायचं, आपण दोघांनीच जायचं. असं बाबू नको करू, तुम्हाला ऐक. माहितीच ना त्या कशा आहेत. ह्यांच्या सोबत आपली पिकनिक नाही होऊ शकत. असं नाही. नमे ठीक आहे. नमे तुला नाही जमणार आहे का माझ्यासोबत? मला नाही जमणार. जाऊ दे मग, तू नको येऊस. बाबू आणि मी जातो. बाबू माझा घेऊन जाणार आहे मला. हो ना बाबू? हो, जाऊया. मी तुला श्रावण बाळाच्या गोष्टी सांगितल्यात की नाही बाबू? काहीच संबंध नाही त्याचा आई. बाबू आपण जाऊया पिकनिकला. तू शेजारी जा, पाजारी जा, नाहीतर आई आई उडपी हॉटेलमध्ये जा.
डोसा खा हा अरे आम्ही थांबा जातो पिकनिक अरे थांबा ना पिकनिकला चाललोय ना आपण हुशार नाही मस्त असं हे काय भांडणं लावली आहेत यार आपण तिघांनी एकत्र पिकनिकला जायचं दॅट्स इट दोघींनी मिळून काय ते डेस्टिनेशन ठरवा संपला विषय हा हा चालेल ठीक आहे जाऊया नाही, आधीच बोलायचं ना मग. एकत्र जाऊया हाय मज्जा करूया हा फक्त आपण आहे ना एक काम करूया डेस्टिनेशन ठरवायचं आहे ना Yes. आपण मनालीला जाऊ लगेच ठसका आला काय ठीक आहे बाबू काय तुला माहितीये ना मला सर्दीचा केवढा त्रास आहे मला लगेच सर्दी खोकला होतो बाबू मग तिथे एवढ्या बर्फात गेल्यावर तोंडात बर्फ गेल्यावर माझी केवढी सर्दी वाढेल बाबू बरोबर आहे. काय होईल माझं मग नको ना प्लीज नको तुला काय तुझ्याकडे तुझा हिटर आहे आई काय बोलतेस आई हे काय पूर्ण झालं वय बाई तिच्याकडे आहे तिचा तो इलेक्ट्रिक ती असं ते करत शेकते ना पोट दुखत असलं की आई आहे तो हिटर नाही त्याला हिटिंग बॅग म्हणतात त्याने थंडी नाही जात नाही आणि मुळात हिटरचं बोलाल ना तर तिथे दोन्ही रूम मध्ये हिटर असेल दोन्ही रूम मध्ये हिटर आहे मग ठीक आहे चालेल Yes. म्हणजे आपल्या रूम मध्ये पण हिटर आणि नमाच्या रूम मध्ये पण हिटर नाही आई आम्ही दोघं एका रूम मध्ये असणार तू वेगळीकडे असणार मनालीला जाऊन काय चंदामामाच्या गोष्टी ऐकू मी नाही ना ऐका माझं ते काही नाही आपलं कुल्लू मनाली फिक्स मला नाही जायचंय बाई नाही जायचंय ना नाही जायचंय. कुल्लूला नको म्हणताय मी नाही जाणार. मग आई नका जाऊ कुल्लूला आम्ही दोघं जातो कुल्लूला तुम्ही एक काम करा आई तुम्ही कुलदेवतेला जा हा? माझी आई गती बाबू अगं काय नाही मध्येच तुम्ही शाब्दिक केला ऐक ना, कशी ऐक. बोलतो बघ अगं- असं बोलतात असं कुल अगं ते कुल्लू कुल्लू देवता जुळवलं एवढं काय लक्ष ठीक नको आहे, देऊ ठीक आई आहे बाबू आई आई तू तरी माझं काय ऐकशील ना रे आई, हे बरोबर नको करू यार, आहे. हे irritating माझं आहे. काय ऐकेल माझा बाबू बायको म्हणाली तर म्हणाली आई नाही म्हणाली तरी म्हणाली कारण बायको म्हणाली ठीक आहे बाबा मनालीला जायचंय बायकोला म्हणाली तर लगेच म्हणाली हे अति आई करतात. म्हणाली कोपऱ्यात राहते आई म्हणाली हे काय आज नवीन पकडलं कोपऱ्यात जाऊन बसायचं काय म्हणाली तर मनाली शहराला उचक्या लागतील तिथे अति करतो मनाला नाही जायचंय ना नको जाऊया आपण बस बाबू आपण केरळला जाऊया बाबू हा केरळला जाऊया केरळला जाऊया ठीक आहे तुला मी ते लहानपणी केरळच्या मुलाची गोष्ट सांगायची ना केरळचा मुलगा श्रावण बाळाच्या गोष्टी सांगायची श्रावण बाळ कावड घेऊन गेला होता तिकडे केरळला सांगायचे ना बाबू असं काय करतोस तू असा नंगू पुंगू अंगणात फिरत असायचा शुशू करत चालत फिरत असायचा तेव्हा मी तुला सांगायचे आई माझ्या लहानपणीचं दुसरं काहीच नाही आठवत तुला मी फक्त नंगू पुंगू फिरत होतो शू केलं एवढंच आठवतं तू करायचाच खूप शू तुला केरळला जायचंय हा. ना आपण केरळला जाऊ चला काही केरळला वगैरे कुठे जायचं नाहीये काही नाही हॅपनिंग तिकडे बघण्यासारखं आपण ना नेपाळला जाऊया नेपाळला नाही जायचं मला जायचं तुझ्यासाठी म्हणते ना मी नेपाळला नाही जाऊन चालणार हा माझं काय प्रॉब्लेम तू खूप उठून दिसशील मग चांगली गोष्ट आहे ना नेपाळला म्हणजे उठून देशील म्हणजे तिथे सगळ्या छोट्या छोट्या नाकांच्या लोकांमध्ये हे भसाडा नाक केवढं दिसेल बाबू असं मध्ये भय कोण आहे रे हे? असं घाबरतील लोक हिला बघून बाबू कसं बोलताय तुझं डोकं बसतं आई तुम्ही खूप ऍक्टिंग बिक्टिंग करायला लागला आता एवढं नाहीये माझं ना मला आवडते ऍक्टिंग करायला मी पहिल्यापासून करते ऍक्टिंग हा? माहिती तू बाबू बाबू तुला आठवतं तुझ्या शाळेत मी झाशीची राणी पण झाले होते एकदा कधी कधी काय बाबू तुला असं मागे बांधलं होतं एवढासा होतास बघ तुला बांधलं होतं आणि मी झाशीची राणी झाले मला होते नाही आठवत कधी ग बाबू असं काय करतो रे तिथे पण शू केली होतीस माझी साडी ओली झाली नाही का सगळी आई मी लहानपणी फक्त सूच केली काय ग दुसरं काहीच नाही केलं मी अभ्यास बिभ्यास काय असं नाही फक्त सू करत करतच मोठा आलो नाही तुम्हाला नाही रे. विचारा अजून पहिल्याच टप्प्यात हो म्हणा आणि मोकळे व्हा ना तुम्ही विचारता पण त्या पण म्हणत बाबू मी नाही काय असं केलं, नमा हे बाबा, नका- बाबू अरे, केली होती पिकनिकला चाललोय ना. होला हो म्हणा आणि गप्प बसा ना तुम्ही पण हा वा हो ला हो कसा करेल माझा बाबू जिज्ञासू आहे आई जिज्ञासू एवढं जिज्ञासू असं का करतेस तू ते आई? जाऊ दे बाबू मी काय म्हणते आपण खजुरावला जाऊया खजुरावला ऐका आपण भूतानला जाऊया ते जास्त स्वस्त पण पडेल आपल्याला बाबू भूतानला घेत नाहीत ऐक ना हे नका भूतान नको बाबू आपण आसामला जाऊया चहा आणूया मग चहा. आपण आसामला. नागालँडला जाऊया नागालँडला नाही मग मला तमिळनाडूला मग जायचं मला मिझोरमला जायचं मी सांगेन त्याच्या बरोबर विरुद्ध हो, मी बोलायची तेच काही बोलते. गरज नाहीये बाबू आपण फोन लागला. असं मग- फोन लागलाय माझा एक थांबा मिनिट त्यांचं फोन. हॅलो चालतंय ते बुकिंग करतात दोन हा सर नाही माझी ती सुट्टी कॅन्सल करून टाका मान्य पाठवलं तरी सुट्टी पाहिजे होती
परफॉर्मन्स. भरतदा. एका शब्दात सांगतो, झकासू आहे. मला आवडलं.